तळण्यासाठी कापण्या. आषाढामध्ये काही ना काहीतरी तळलं जातं. आमच्या इकडे कापण्या तळतात. त्यामुळे आता मी इथे एक वाटी गूळ घेतलेला आहे. ते एका पातेल्यामध्ये टाकून घेऊया. आता ज्या वाटीने आपण गूळ घेतला आहे त्याच वाटीने आपण 1 वाटी पाणी घ्यायचं आणि ते त्यामध्ये मिक्स करून घ्या. आता गॅस चालू करून त्यावर ते भांडं ठेवून देऊया आणि सतत हलवत हलवत तो जो गूळ आहे तो विरघळेपर्यंत ठेवून द्यायचं भांडं. जेव्हा गूळ विरघळेल तेव्हा गॅस बंद करायचा. त्याचा एकदम पाक वगैरे काही आणायचं नाही. आता एका परातीमध्ये मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेते आणि पाऊण वाटी डाळीचं पीठ घ्यायचं. त्याच वाटीने जर तुम्ही हे जिन्नस घेतले तरी चालतील आणि चवीनुसार थोडंसं चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं. मी ते बडीशेप तव्यामध्ये वरती जरा गरम करून भाजून बारीक करून घेतलेली आहे. तुम्ही या ठिकाणी इलायची पावडरसुद्धा घालू शकता. आता जे आपलं गुळाचं पाणी होतं ते एकदम थंड झालेलं आहे. ते आता थोडं थोडं करून आपण घट्ट असा गोळा मळून घ्यायचा. गुळाचं पाणी हे थंड व्हायला पाहिजे. तुम्ही गरम पाणी वापरू नका त्याचं. एकदम नॉर्मल टेम्परेचरला झाल्यानंतर गुळाचं पाणी वापरा. आणि जर तुम्हाला असं वाटलं की गुळाचं पाणी कमी पडतं तर तुम्ही एक्स्ट्रा वरून पाणी घेऊ शकता. पण या अंदाजानं जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला बरोबर त्या पिठाला पुरेल इतकं आपण गुळाचं पाणी केलेलं आहे. आता मी यातलं थोडं थोडं पाणी ओतून घट्ट असा गोळा मळून घेते. कापण्या करताना थोडी जरी चूक झाली, गूळ जर जास्त झाला वगैरे तर आपल्या कापण्या ह्या कडक होऊ शकतात. त्यामुळे जे अंदाज आहे मापानं करून घ्यायच्या. आता मी उरलेलं सगळं पाणी यामध्ये ओतून आता छान असा गोळा मळून घेते. जेवढं बरोबर मी पीठ घेतलं होतं तेवढंच मला गुळाचं पाणी बरोबर भेटलं आहे. आता छान असा गोळा मळून घेऊया. एकदम पातळही करू नका आणि एकदम घट्टही करू नका. बरोबर आपलं पीठ पाण्यामध्ये मिक्स होऊन छान असा गोळा तयार झालेला आहे. आता हे मिश्रण आपण 7 ते 8 मिनटासाठी झाकून ठेवून द्यायचं. जास्त वेळही ठेवू नका. जास्तीत जास्त 10 मिनिट तुम्ही ठेवू शकता. याच वाटीने जर तुम्ही पीठ घेतलं तरी चालेल. आता हा आपण गोळा 10 मिनिट झाकून ठेवूया. आता 10 मिनिट झालेले आहे. छान असा गोळा थोडासा अजून मळून घेऊया. पीठ एकदम मऊसूत असं झालेलं आहे. आता याचे आपल्याला जसे हवे तेवढे चपातीला जेवढे करतो तेवढे गोळे करून घेऊया. छान असं पीठ मळून घ्यायचं. आता मी याचा एक पेढा तोडते आणि याच आकाराचे सगळे गोळे करून घेते. आता मी इथे पोळपाट घेतलेला आहे त्यावरती हा गोळा ठेवून याला पीठ किंवा तेल लावायचीही गरज नाही. अजिबात गोळा आपला चिकटणारही नाही. आता छान अशी लाटुंबी आपण लाटून घेऊया. एकदम जाडही लाटायची नाही, एकदम पातळही लाटायची नाही.
त्यामुळे छान अशी व्यवस्थित सगळीकडे बरोबर मापाने ती लाटून घ्या. आता गोळा थोडासा मोठा झाला, म्हणजे लातुंबी थोडी मोठी झाली की त्यावरती थोडीशी खसखस असते ती लावून घ्यायची. जर तुम्हाला गोळालाच डायरेक्ट खसखस लावायची असेल तरी तुम्ही लावू शकता, किंवा मी आता एवढी मोठी लातुंबी झाली की त्यावरती खसखस पसरून घेतली, तसंही करू शकता. तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही त्यावरती खसखस लावू शकता. आता मी खसखस पूर्ण सगळीकडे पसरून घेते आणि यावरती लाटण्याच्या साहाय्याने थोडी ती खसखस लाटून अशी दाबून चिटकवून घ्यायची. आता खसखस अशी चिटकून बसलेली आहे. आता लातुंबी पलटी करून दुसऱ्या साईडलाही तशीच सेम प्रोसेस करायची. खसखस सगळीकडे पसरून घ्यायची आणि लाटण्याच्या साहाय्याने ती थोडी दाबून घ्यायची, म्हणजे खसखस आपली तेलामध्ये पडणारही नाही, बरोबर कापण्याला चिटकून बसेल. आता तुम्ही बघू शकता खसखस छान अशी लातुंबीला चिकटलेली आहे. आता मी ते लातुंबी लाटून घेतली. तुम्ही त्याची जाडी बघू शकता, जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही, असं मी लाटून घेतलेली आहे लातुंबी. आता याची आपण चाकूच्या साहाय्याने काप करून घ्यायची. आता कापणीचा आकार तर कापणीसारखा आकार करू शकता, किंवा तुम्हाला जर चौकोनी त्रिकोणी जसा आकार हवे तसा तुम्ही कट करू शकता. आता मी इथे कापणीचाच आकार काढणार आहे. अशा तिरक्या तिरक्या रेषा मारून घ्यायच्या, म्हणजे बरोबर असा कापणीचा आकार छान येतो. जर चाकूला लातुंबी चिटकत असेल तर त्याला थोडं तेल लावलं तरी चालेल, किंवा पीठ लावलं तरी चालेल, म्हणजे लगेच तुमचं कापण्या कट होतील. आता तुम्ही बघू शकता छान असे आपली कापणी दिसत आहे. खसखस वगैरे चिटकली आहे आणि आकार पण छान आला आहे. आता तोपर्यंत मी तेल गरम करायला ठेवलं होतं. आता सगळ्या कापण्या आपण या तळून घ्यायच्या. कापण्या छान अशा सुट्ट्या सुट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि तेलही कढलेलं आहे. आता यामध्ये कापण्या सोडून देऊन तळून घेऊया. थोड्या थोड्या कापण्या तळून घ्यायच्या, एकदम सगळ्या टाकायच्या नाहीत आणि छान अशा बिस्किट कलरच्या होईपर्यंत तळून घेऊया. आता तुम्ही बघू शकता कापण्यांना छान अशा फुगत आहेत. आता लालसर अशा तळून घेऊया. आपल्या कापण्यांचं प्रमाण बरोबर असल्यामुळे छान अशा फुगलेल्या आहेत. एकदम कडकही होणार नाहीत आणि एकदम मऊ अशा त्या पण होणार नाहीत. एकदम मस्त अशा खुसखुशीत अशा कापण्या होणार आहेत. कापण्या कडक झाल्या की मग त्या खातानाही आपल्याला त्रास होतो. त्यामुळे गुळाचं प्रमाण हे बरोबर ठेवायचं. जर गुळाचं प्रमाण जर बिघडलं तर तुमच्या कापण्या एकतर कडक होऊ शकतात, नाहीतर एकदम मऊ पडू शकतात. जास्त गूळ झाला तर कापण्या ह्या कडक होतात. छान असं मी बिस्किट कलर येईपर्यंत
कापण्या तळून घेतलेल्या आहेत. तर आपल्या या कापण्या खाण्यासाठी छान अशा तयार आहेत.